टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। नाशिकच्या सिन्नर तालुक्यात झालेल्या कालच्या मुसळधार पावसाने सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांना साठवून ठेवलेल्या कांद्याचं मोठं नुकसान झालेलं आहे। आपण सध्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आहोत। या ठिकाणी जर आपण बघितलं तर या ठिकाणी व्यापाऱ्याने साठवून ठेवलेला जो कांदा आहे त्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। कांद्याच्या गोण्या ज्या आहेत त्या देखील पूर्णपणे पावसामध्ये कालच्या भिजून गेलेल्या आहेत। काल जोरदार प्रवाहात या ठिकाणी पाऊस सुरू झाला आणि त्यानंतर या ठिकाणी हा संपूर्ण जो कांदा आहे तो देखील या बाहेर वाहून गेला। आपण जर या ठिकाणी बघितलं तर अक्षरशः संपूर्ण कांदा जो आहे या खड्यामधून बाहेर पडलेला आहे। अक्षरशः तर पाण्याच्या प्रवाहाने नाल्यामध्ये वाहून गेलेला आहे। बाबा, काल किती प्रमाणात या ठिकाणी पाऊस होता? हा कांदा जो आहे पसरला हा पावसामुळेच पसरलाय? पावसामुळे पसरला। किती पाऊस होता काल? पावडले भरमसाठ पाणी होता। आणि हा कांदा इथे कशासाठी ठेवला होता? हा, हे काय करताना ठुलताना तो पसरला, तो सगळा पाऊस याला वाहून असं। आपण जर या ठिकाणी बघितलं तर संपूर्ण या खळ्यामधला जो कांदा आहे तो पावसाच्या पाण्याच्या प्रवाहाने बाहेर येऊन या ठिकाणी वाहून आलेला आहे। याच ठिकाणी असलेल्या एका छोट्या नाल्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात हा कांदा जो आहे तो आपल्याला या ठिकाणी पाण्याच्या प्रवाहाने वाहून आल्याचं एकंदरीतच पाहायला मिळत आहे। काल सिन्नर तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस जो आहे तो झाला होता आणि त्या पावसामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी हे कांद्याचं नुकसान जे आहे ते नाशिकच्या सिन्नर बाजार समितीमध्ये पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक।